नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे. जे काय असणार आहे, स्टाफ नर्स पद असणार आहे. स्टाफ नर्स भरती 2026 याच्यामध्ये महत्वाचे काय करण्यात आलेले आहेत, तर काही बदल करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर जी काही एक्झाम पॅटर्न असणार आहे, शैक्षणिक पात्रता असणार आहे, याच्यासह काही इतर गोष्टींच्या मध्ये सुद्धा काय करण्यात आले, तर चेंजेस करण्यात आले, तर बदल करण्यात आलेले आहेत. ओके, मग यामध्ये कोणती कागदपत्रे गरजेची असणार आहेत, त्याचबरोबर पात्रता आणि त्याचबरोबर काय असणार तर कोणते डॉक्युमेंट अतिशय गरजेचे असणार फॉर्म भरताना आणि त्याचबरोबर ज्यावेळी जॉईनिंगच्या वेळी तुमच्याकडे कोणती कागदपत्रे असले पाहिजे याबाबतचा व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा तुमच्या समोर आलेलो आहे. चला तर मग जाणून घेऊया याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून. ओके, तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती एक विशेष अशी खास ऑफर चालू असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ह्याच्या काही दाखवले जाणाऱ्या ऑल बॅचेस आहेत बघा, या सर्वच्या सर्व बॅचेस ज्याच्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर असेल, एएनएम, जीएनएम, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन, एलएसओ, एफडीए, मृदा संधारण, जलसंधारण, त्याचबरोबर आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, त्याच्यानंतर आणखीन कोणते बघा, स्वच्छता निरीक्षक, एमपीडब्ल्यू असेल, पशुसंवर्धन, महिला बाल विकास, सीडीपीओ, टीईटी, टेट आणि एलएसओ या सर्वच्या सर्व बॅचेस तुम्ही काय करू शकताय, फक्त आणि फक्त 3,333 रुपयांमध्ये काय करू शकताय, ऑल लाईफ टाइम. ओके, लाईफ टाइम साठी जॉईन करू शकताय. एकदा जॉईनिंग केली 3,333 रुपयांमध्ये ऑल बॅचेस तुम्हाला काय करता येतात, तर लाईफ टाइम साठी काय करता येणार आहेत, तर जॉईन करता येणार आहेत. ओके, म्हणजे सेपरेट प्रत्येक विषयासाठी 2,000, 3,000, 1,100, 1,200 रुपये मोजायची काही गरज नाही. एकदाच 3,333 रुपये मोजा आणि कायमस्वरूपी म्हणजेच काय नाही, लाईफ टाइम साठी ही बॅच तुम्ही काय करू शकताय, तर जॉईन करू शकताय, ज्याच्यामध्ये 22 मे पर्यंत त्यांची काय असणार तर व्हॅलिडिटी असणार आहे. याच्यामध्ये आपण काय करतो, तांत्रिक विषयांच्या वरती भर देतो. प्रत्येक जे काय असणार सब्जेक्ट आहेत, या प्रत्येक सब्जेक्ट साठी वेगवेगळे शिक्षक तुम्हाला या ठिकाणी काय असणार अवेलेबल असणार. तर आठवड्यातून काय असणार 2 ते 3 दिवस आपण काय घेतो, तर या ठिकाणी विश्लेषणात्मक पद्धतीने तांत्रिक घटकावरील प्रश्न सोडवून घेतो. शिवाय शिक्षक वृंद कसं असणार, खूप मोठा असणार तुम्हाला सांगितलं जातं. ओके, मग याबाबत तुम्हाला आणखीन काही माहिती असेल, जाणून घेणार असाल, इंटरेस्टेड असेल, काय करायचंय, तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. चला तर मग जाणून घेऊया याच्यामध्ये जी काही आवश्यक कागदपत्रांची यादी आहे ती बघतोय बघा. यामध्ये महाराष्ट्र स्टाफ नर्स भरती 2026 यासाठी अर्ज करताना किंवा त्याचबरोबर मूळ कागदपत्र पडताळणीच्या वेळी खालील आवश्यक कागदपत्रांची यादी आणि त्याचबरोबर मूळ प्रती किंवा साक्षांकित झेरॉक्स प्रतींसोबत असणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता, ओके, याच्यामध्ये 10वी आणि त्याचबरोबर 12वीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका असेल. जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी म्हणजेच काय असणार बघा, तर जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग पदविका गुणपत्रिका या ठिकाणी आवश्यक आहे. नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे काय असणार तर वैध नोंदणी प्रमाणपत्र गरजेचे असणार आहे. ओळख व अधिवास याच्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, महाराष्ट्राचे रहिवासी असलेला डोमिसाईल प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला. इतर आवश्यक कागदपत्र ज्याच्यामध्ये जात प्रमाणपत्र राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी असणार, कास्ट सर्टिफिकेट, जात वैधता प्रमाणपत्र ज्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र म्हणतो, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ज्याला वैध कालावधीतील काय असणार ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठीची काय असणार आहे, तर क्रिमिलियर प्रमाणपत्र असणार. अनुभव प्रमाणपत्र, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागू असल्यास काय असणार तर पासपोर्ट आकाराचे फोटो वगैरे. ओके, अत्यंत महत्वाचे आणि मोठे बदल नवीन सरकारी नियमानुसार किंवा नवीन GR नुसार महाराष्ट्र स्टाफ नर्स भरती प्रक्रियेत आणि सेवा नियमांमध्ये अत्यंत महत्वाचे मोठे बदल करण्यात आले आहेत. भरती प्रक्रिया आता MPSC मार्फत काय केली जाणार आहे तर होणार आहे. पूर्वी स्टाफ नर्स म्हणजेच घटक याची जी काय असणारी भरती आहे ही थेट DMER म्हणजेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय किंवा DHS आरोग्य सेवा संचालनालय यांच्या अंतर्गत TCS किंवा IBPS यांसारख्या खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडे दिली जात होती. नवीन नियम म्हणजेच नवीन आलेला GR यानुसार ही पदे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत काय केली जाणार आहे तर भरली जाणार आहेत. म्हणजेच याची जी काही एक्झाम आहे ही TCS किंवा IBPS च्या ऐवजी आता कोण घेईल, MPSC घेईल.
घटक अंतर्गत भरली जाणार असणार आहेत. ओके, अनुभवाच्या एक्सपिरियन्स बद्दल, अटीतील बदल बघा, अनुभवाच्या अटीत बदल. पूर्वी GNM म्हणजे जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी उत्तीर्ण उमेदवारांना शासकीय रुग्णालयामध्ये किंवा मोठ्या रुग्णालयातील 1 ते 2 वर्षाचा कामाचा अनुभव असणे बंधनकारक केले जात होते. परंतु या नवीन नियमानुसार फ्रेशर्स उमेदवारांना दिलासा देत GNM पास आउट उमेदवारांना आता अनुभवाची अट अनिवार्य असणार नाही. म्हणजे तुम्हाला अनुभव असला तरी उत्तमच, आणि नसला तरी सुद्धा, आणि तुम्ही फ्रेशर्स जरी असला तरी सुद्धा या ठिकाणी काय करता येणार, तुम्हाला जॉईनिंग करता येणार आहे. ओके, म्हणजेच पदविका पूर्ण केल्यावर थेट अर्ज करता येईल. परीक्षेची पद्धत बघा, CBT आणि काय असणार, निगेटिव्ह मार्केटिंग, याच्याविषयी जाणून घेऊया आपण. परीक्षा बहुतांश वेळा ही संगणक आधारित म्हणजेच काय असणार, कम्प्युटर बेस्ड टेस्ट एक्झाम असणार आहे. यामध्ये तांत्रिक नर्सिंग विषयांना म्हणजेच काय असणार आहे, अॅनाटॉमी आणि मिडवायफरी याच्यामध्ये 70 ते 80% वेटेज आणि सामान्य विषयांना 20 ते 30% वेटेज देण्यात आले. नवीन नियमानुसार नकारात्मक गुण म्हणजेच निगेटिव्ह सिस्टीम जी असणार आहे, ही निगेटिव्ह सिस्टीम लागू असू शकते, लागू असू शकते. ओके, जर का ही झालेली महत्वाची जी काय असणारे बदल आहेत, बदलाची जी काही चेंजेस केलेली माहिती आहे, ही जर का तुम्हाला माहित नसेल आणि आमच्या व्हिडिओच्या माध्यमाच्या थ्रू तुम्हाला कळाले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्वाचं, ही जी काय असणार 3333 ची बॅच आहे, ही काय करा तर आपल्या मित्र परिवाराला, नातेवाईकांना, घरातल्यांना ते काय करा तर शेअर करा, जेणेकरून कमीत कमी किमतीमध्ये ते काय करतील तर उच्च दर्जाचा कोर्स काय करू शकतात तर प्राप्त करू शकतात. ओके, यामध्ये आणखीन काही बदल झाले तर ती माहिती घेऊन आपण पुन्हा लगेचच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.